वेलकम बॅक मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की सगळे मजेत असणार. रत्नागिरीच्या सिरीजमध्ये आपण मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं रत्नदुर्ग या किल्ल्याचा इतिहास. तर आज आपण जाणार आहोत रत्नागिरी येथील पुनली बीचला, जे की पुनली गावापासून 2 किलोमीटर अंतरावरती आहे. हा बीच पूर्णपणे अनएक्सप्लोरच आहे. तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. अशा पद्धतीने आम्ही सनसेटचा एन्जॉय करत पुन्हा इथून निघालोत आम्ही. जो की हा रस्ता पूर्णपणे खडकाचा रस्ता बनलेला आहे आणि त्याच्यावरून फर्स्ट टाइम राईड करतोय, तर कुठे ना कुठेतरी वाईट वाटतंय मला. बाकी समुद्र खूप सुंदर आहे आणि खूप स्वच्छ पण आहे. रत्नागिरी शहरापासून पुनली हे गाव 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि अगोदर आपण तिथेच चाललेलो आहोत. येथे तुम्ही साईडला बघू शकता की साईडला लाल आणि लाल मातीच पाहायला मिळते. आता आपण आहोत पुनली या गावामध्ये. इथूनच पुनली बीच 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. आणि मी फर्स्ट टाइम माझ्या बाईक सोबत ऑफ रायडिंग करत आहे, जे की तेही डोंगरावरून करत आहे मित्रांनो. जो की हा रस्ता पूर्णपणे खडकाचा रस्ता बनलेला आहे आणि त्याच्यावरून फर्स्ट टाइम राईड करतोय, तर कुठे ना कुठेतरी वाईट वाटतंय मला, पण ठीक आहे. पावसातून जर तुम्ही येतात तर खूप रिस्की आहे. आता आम्ही उन्हाळ्यामध्ये आलोत म्हणून एवढं काही रिस्की वाटत नाहीये. अरुण भाई म्हणले असेल मला एवढं पुढे नेलं नव्हतं. कुठं बघ, हे बघ राव काय झालं. अरे या गाडीची अवस्था बघूनच किती वैतागलेले. बीचवर पोहोचल्याच्या नंतर सनसेटला अजून बराच वेळ होता. 1 ते 1.5 तास मी समुद्राच्या किनारी असं एक शांत झोपून घेतलं. येथे येऊन मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगेन, कचरा करू नका, सगळ्यात इम्पॉर्टंट. कारण की समुद्रामध्ये टाकलेल्या पाण्याच्या बाटल्या किंवा प्लास्टिकचे रॅपर्स, अजून बऱ्याच साऱ्या काही गोष्टी समुद्राच्या लाटांसोबत येथे आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. एवढा अनएक्सप्लोर्ड बीच असून सुद्धा येथे आपल्याला कचरा पाहायला मिळतोय. येथे कोणी टाकलेला नसला तरी कुठे ना कुठे कोणीतरी टाकलेला नक्कीच आहे. एवढी आपण नक्कीच काळजी घ्यायला पाहिजे की तुम्ही किंवा आपण पाण्यात कचरा करणार नाहीत. बाकी समुद्र खूप सुंदर आहे आणि खूप स्वच्छ पण आहे. इथले थोडेफार लोक सोडले ना तर हा बीच सहसा कोणाला माहीत नाही. तर हा बीच पूर्णपणे अनएक्सप्लोरच आहे. रेट हा 20-30 सिंगल बेड. इकडे मोस्टली शेती हेच असेल मग, आंबा आणि काजू. हां, आंबा काजू. आता गेल्या वर्षी काय विषय झालेला, इकडं रत्ती न्यायची रत्नागिरीची, रत्ती टाकायचे आणि
पॅक करायचे, म्हणजे नाव रत्नागिरी दिसत ना रत्नागिरी. राईट राईट. मग असं वाटायचं की हापूस आंबा रत्नागिरीचाच आहे. सूर्य खाली येतो ना, तांबस पडत जातो सूर्य. ओके. थोडा मासा जरा अट्रॅक्ट होता, उन्हाचा थोडा इव्हिनिंगच्या टायमिंगला जास्त भेटतात म्हणजे. सनसेट होत असताना मी पुन्हा बाईकवरती घेऊन आलो, कारण फक्त आणि फक्त ह्या समोर दिसणाऱ्या व्ह्यूसाठी. अशा पद्धतीने आम्ही सनसेटचा एन्जॉय करत पुन्हा इथून निघालो आम्ही रत्नागिरी शहराकडे.